आधी व्यापारी नवऱ्याला रात्रीच्या जेवणातून झोपेच्या गोळ्या द्यायची. झोपेच्या गोळ्यांमुळे नवऱ्याला झोप अनावर व्हायची. नंतर बायको घराबाहेर निघून जाऊन जे काही करायची ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. ही धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. मागच्या काही दिवसांपासून बायकोकडून हा प्रकार सुरूच होता. नवऱ्याला वारंवार झोपेबाबत शंका येतच होती. मात्र मुलीच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे नवऱ्यानं बायकोला रंगेहात पकडलं. नेमकं काय घडलं ते पुढे बघा. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. नागपुरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील महिला एका व्यापाऱ्याची पत्नी आहे. ही महिला रात्रीच्या जेवणातून पतीला झोपेच्या गोळ्या द्यायची, त्यानंतर घराबाहेर निघून जायची. झोपाणावर होत असल्यामुळे काही दिवसांनी पतीला संशय येऊ लागला. तसेच रात्री पत्नी बाहेर जाते का हा देखील संशय नवऱ्याच्या मनात घोंगावत होता. हा संशय बळावत गेला आणि मुलीमुळे बायकोचं कृत्य समोर आलं. नवऱ्यानं बायको रात्री कुठं जातं हा शोध घेण्यासाठी बायकोच्या गाडीला GPS बसवलं. एके दिवशी नियमित प्रमाणे पत्नीनं जेवणाच्या झोपेच्या गोळ्या घालून नवऱ्याला जेवायला दिलं. नवरा जेवला आणि झोपी गेला. मुलीच्या अचानक पोटात दुखायला लागलं. आई जवळपास दिसत नसल्यामुळे तिनं वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला. झोपेच्या गोळ्यांमुळे वडिलांची झोप अनावर झाली होती. मुलीनं तातडीनं काकांना फोन लावून बोलावून घेतलं. काकांनी भावाला जागं केलं. नवऱ्यानं तातडीनं पत्नीच्या गाडीला बसवलेल्या GPS वरून लोकेशन काढलं आणि त्यांनी हॉटेल गाठलं. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी गोपनीयतेचं कारण देत प्रवेश नाकारला. मात्र व्यापाऱ्यानं आणि त्याच्या नातेवाईकांनी कारण सांगत प्रवेश मिळवला. खोलीत पत्नी आक्षेपार्ह स्थितीत पाहून नवऱ्याला राग अनावर झाला. त्यानं पोलीस ठाणे गाठत पत्नी विरुद्ध तक्रार दाखल केली.